नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण जायभाय आहे. माझं यूट्यूब चॅनल TJ व्लॉग्समध्ये तुमचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण चाललो आहे मस्त एक वाईल्ड स्विमिंग करायसाठी, जिथे निसर्गाच्या सानिध्यात आपण मस्त पोहायची मजा करूयात, एकदम धमाल करूयात. तर आज आपण जातोय मस्त नॅचरल स्विमिंग करायला आणि तिथे आहेत मस्त असे छानसे बनलेले कुंड. हे मी तुम्हाला पूर्वी लोकेशन एक्सप्लोअर केलं आहे, पण आजची पण मजा एकदम वेगळीच होती तिथे जाण्याची. आता ते एवढं जाम स्लिपरी झालंय ना, तिथे नाव चालता येत नाही. सरळ चालणं म्हणजे तिथे एकदम जाम रिस्की होऊन बसलंय. पण आपल्याला रिस्क है तो इश्क है, इश्क है तो रिस्क है. आपली धमालच, आपलं काहीतरी वेगळं जगाच्या पेक्षा. मग आपण चाललोय तिकडे आणि हाच तो रस्ता थोडासा खडतर असा रस्ता आहे. लोकांनी ती खालीहून सरळ अशी वाट पकडली, मी डायरेक्ट डोंगरावरून वाट पकडली. तिकडून बघा, तुम्ही बघू शकता कसे जातायत. तर तिकडून जाणं म्हणजे एकदम कठीण, पूर्ण स्लिपरी होऊन गेलंय ते, असं पूर्ण शेवाळून गेलंय. त्याच्यावर पाय ठेवणं, पाय उभाच राहू शकत नाही त्याच्यावर पाय. आता ही लोक, ही नदी म्हणजे हे एक थोडंसं ओढा टाईप आहे, त्याच्या खाली मस्त असं वॉटरफॉल आहे. ते क्रॉस करून इकडे यायला लागतं. आता हे लोक मला बोलत होती, यांचा आवाज मी सायलेंट केला की हे निपटने के पहिले का व्हिडिओ आहे, ये बोल रहे थे. व्हिडिओ निकालो, बोले निपटने का पहिले काय नाही. आपण त्यांना मदत केली की बाबा तसं नका येऊ, तुम्ही डोंगरावरून मस्त गवतानी या, बरं पडेल तुम्हाला ते. मग त्या हिशोबाने आपण त्यांना मदत केली. मग ते नंतर वरतून माझ्या माग बरोबर यायला लागली. मग आपल्याला त्या लोकेशन पर्यंत पोहोचण्यासाठी थोडे तर कठीण असे परिश्रम घ्यावेच लागतात. पण मग तिथे हे परिश्रम घेऊन तिथे पोहोचल्यावरची जी मजा असते, त्याचा काय वेगळाच अनुभूती, काय वेगळाच आनंद असतो. आणि तो आनंद अनुभवण्यासाठी आपण एवढे अथक असे परिश्रम घेत असतो. हे बघा, मग ते लोक माझ्या मागे यायला लागले. आपलेच मित्र आहेत, त्यांना आपण थोडस सोबत घेतलं आणि आपण आता पोहोचलो मस्त असे छानशे लोकेशनला. बघा, दिसतंय का तुम्हाला छान असं ते लोकेशन? काय जबरदस्त मजा करतात हे, वाव. हे सगळं बघून मला पण राहावं ना. हे एकदम भारी वॉटरफॉल आहे हा, एकदम चिक्कार असं, एवढा जोरात फोर्स आहे ना या पाण्याचा, जाम फोर्स. म्हणजे या फोर्स मधून हे पाणी एकदम खाली पडतंय, आपल्याला असं ढकलून देते. आणि ते साधारणतः खोली असेल 20 फूट पर्यंत, 20 फूट पर्यंत हा खोल आहे. आणि एक कुंड टाईप बनलेले अशा पाण्याच्या घर्षणानं होऊन 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 ते धबधबा पडून पडून असे 2-4 असे सलग असे कुंड तयार झालेले तिथे. हा साधारणतः 20 फूट कुंड आहेत, जिथे ही लोक मजा करतायत. आणि याच्या समोरचा साधारणतः 10 फूट पर्यंत आहे. त्याच्यामुळं इथे जर यायचंय तर ज्यांना पोहणं आहे आणि बऱ्यापैकी ट्रेकिंग एक्सपिरियन्स आहे, त्यांनी तिथे येणं बरं पडेल. बाकीच्यांसाठी हे प्लेस नाही आहे असं समजून चालावं, कारण की इथे अवघड आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे इथे करणं अवघड आहे. त्यामुळे इथे त्याच लोकांनी यावं ज्यांना पोहायला जमतं आणि बऱ्यापैकी पोहणं त्यांना येतं. कारण की एवढं खोल पाणी आणि त्यातले जात परत हे आहे, त्याच्यामध्ये फोर्स आहे या पाण्याला. जर का सटकला की डायरेक्ट तिकडे खालच्याच धबधब्यात, म्हणजे तिथे डायरेक्ट 20-25 फीट. म्हणून इथे फक्त पोहणारेच लोक होते. आणि विशेष म्हणजे परत ते खूप स्लिपरी आहे, त्याच्यामुळं जामच रिस्की होऊन बसलेली त्या गोष्टी. तरी पण आपण आता इथपर्यंत आलोय, तर म्हटलं पोहायची तर मजा घ्यायचीच आहे आपल्याला. मग नंतर आपला झाला पोहायचं एकदम मस्त असं छानसं मन. आणि पोहणं म्हणजे माझा जीव की प्राण. आणि हे सर्व लोक पोहताना बघून मला तर फारच पोहायला वाटत होतं. जाम थंड थंड मोसम होता आणि म्हटलं आपण उतरावं की नाही, काय होईल. भीत नाही, म्हणजे आपल्याला भीती कुठल्याही प्रकारची यामध्ये वाटत नाही. आणि पोहणं म्हणजे छंद, मला तर काही होणार नव्हतं. मग आपण पोहण्याचा आनंद घेऊ असं ठरवलं. पण त्या अगोदर म्हटलं आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये हे छानसे दृश्य कैद करावे या लोकांचे. आणि तेवढ्यात मला मस्त असे हे लोक एकदम बसलेले गप्पा गोष्टी करताना दिसले.
आणि मजा करत होते हे मुलं. इथे एकदम रंगात आले होते यांच्या गप्पा. आणि इकडून तिकडे जाण्याची ओढ सर्वांना, म्हणजे त्या फोर्सच्या विरोधाला तिकडे जायचं आणि तिथे धबधब्याखाली बसायची ओढ सर्वांना लागलेली होती. पण प्रत्येकाला तेवढं शक्य नव्हतं, म्हणून काही जण एकदम खालीच बसलेली होती. आणि वरती जाऊन ते चिडवत होते की बाबा चल वर ये वर ये. पण वर जाणं शक्य होतं का ते प्रत्येकाला नव्हतं शक्य. तिकडून इकडे येणं शक्य, पण इकडून तिकडे जाणं थोडं अवघडच आहे. त्यामुळं ते प्रत्येकाला जमत नव्हतं. पण मजा करत होती हे लेकरं. साधारण 20 फूट पाणी होतं तिथे. आणि त्या पाण्यामध्ये एकदम सुखद असा अनुभव होता. मग मला काय राहवलं नाही, मग मी दिला मोबाईल त्याकडे आणि त्याच्याकडे दिलं रेकॉर्ड करायला आणि उतरलो पाण्यात. एक नंबर. तो बघा दिसतोय मी मजा करताना. आपण उतरलो पाण्यात आणि मग आपण तीच कॉम्पिटिशन परत इकडून तिकडे जाण्याची पाण्याच्या विरुद्ध. बघा कसा फोर्सनं पडतोय हा धबधबा इथे. अरे त्या एकदम त्या धबधब्याच्या खालीच खूप जास्त खोल असा खड्डा पडला आहे आणि तिथे एकदम जाम तसा भोवरा टाईप आहे. पण तेवढं हे नाही. आता हे बघा आपले फंटर टन उड्या मारतायत तर गुंड या पाणी उडून सर्वीकडे लाटा लाटा पसरवल्या. आता आमची बारी. सूट एक नंबर सूर मारला मी. आपला फेवरेट उडीचा प्रकार सूर. आणि सूर मारून एकदम मजाच मजा. आणि मग आम्ही चाललो तिकडे पोहायला. तिकडे जायचं आणि पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात. पण आपल्याला काय होणार हो, आपण तर गावठी होणार आहे. आपण तर एकदम व्यवस्थित असं तिकडे सट एकदम, म्हणजे कुठलेही परिश्रम न घेता. आता मी एकदम खाली जाऊन, ते म्हणतात ना ठाव आणणे आमच्या गावाकडे असं बोलतात, खाली जाऊन मातीतले म्हणजे बुडातले दगड उचलून आणायचे. त्याला म्हणतात की बाबा हा माणूस बुडातून आला. आणि मग तेवढ्यात इकडे यायला लागले दुसरे लोक. मग आम्ही त्यांना समजत होतो बाबा रे इकडून नका येऊ, आम्ही सगळं करून बसलोय, वरतून या. पण हे लोक काय ऐकायला तयार नव्हते. मग शेवटी त्यांना समजून थकलो. मग ते यायला लागले. मग ज्यावेळेस दोघं तिघं आपटले पाण्यात, बरं झालं वाचली. मग त्याच्यानंतर ते वरतून यायला सुरुवात केली. पण एकदम असं छानसं हे लोकेशन एकदम भारी आहे. आणि ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोर केले. नक्की या तुम्ही व्हिजिट करा. पण पोहायला येत असेल तरच या. आणि हा आमचा मित्र डायरेक्टच तिथून त्या मंदिराजवळच्या धबधब्यातच उडी मारायला लागला. म्हटलं नको रे पण कुठे ऐकतोय गावठी होणारा. म्हटलं काय होणार नाही, या बरोबर मारणार उडी, बरोबर येणार. इकडून यायचं त्याला आला कंटाळा, मग मारले तिकडे उडी त्याने. टाच एक नंबर झापकन निघला बाहेर. तर कसा वाटला हा आमचा ब्लॉग, कशा वाटल्या आमच्या उड्या, तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाईक शेअर कमेंट सुद्धा करा. आणि मला सुचवा आपण नेक्स्ट काय करूयात. धन्यवाद.